श्री स्वामी समर्थ। ज्येष्ठ अमावास्येचा रहस्य, दहीभात आणि पितरांचा अदृश्य आशीर्वाद ही एक चूक आयुष्य बदलू शकते। कधी विचार केलाय का आपल्या आयुष्यात काही गोष्टी सतत अडथळे आणतात? कामात यश मिळत नाही, घरात सतत वाद, पैसे साठत नाहीत। तुम्ही म्हणाल कर्मफळ असावं, पण कधी विचार केलाय का या सर्वांच्या मुळाशी पितरांची नाराजी असू शकते? भाग 2, ज्येष्ठ अमावास्येचं महत्त्व। ज्येष्ठ महिन्याची अमावास्या ही फक्त तिथी नाही, ती एक ऊर्जेची खिडकी आहे। अशा दिवशी पितरांचे दरवाजे उघडे असतात। पूर्वजांची आठवण, त्यांना अर्पण केलेले अन्न, हे केवळ परंपरा नव्हे तर एक आध्यात्मिक ऋणानुबंध आहे। या दिवशी केलेली कृती, श्रद्धा आणि दान हा पितरांशी संवाद असतो। भाग 3, दहीभात का? आता प्रश्न पडतो, का दहीभातच? दहीभात हे साधं वाटणारं अन्न, पण यामध्ये आहे गूढ तत्वज्ञान। दही शांती, शुद्धता, चंद्राची थंड ऊर्जा। भात समर्पण, समाधान। गुळ आणि तूप गोडवा व पवित्रता। पितरांना अर्पण करताना हे अन्न त्यांच्या आत्म्याला पोषण देतं। ते त्यांचं समाधान आहे आणि समाधानातूनच मिळतो आशीर्वाद। भाग 4, परंपरेची विस्मृती, मोठी चूक। आजकाल आपण या परंपरा विसरत चाललो आहोत। बाबा, ऑफिस आहे, वेळ नाही। दहीभात म्हणजे अंधश्रद्धा, काही खाल्लं की झालं, हीच सर्वात मोठी चूक असते। पितरांचं स्मरण केलं नाही तर ते आठवत राहतात स्वप्नात, त्रासात, अडथळ्यांमध्ये। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी हे विसरणं म्हणजे आधी आयुष्याचं उजेडच बंद करणं। भाग 5, दहीभात कसा अर्पण करावा? योग्य पद्धत। 1. पहाटे उठून स्नान करा। 2. घर स्वच्छ ठेवा। 3. नवीन किंवा स्वच्छ कपडे घाला। 4. भात शिजवा, दही, गूळ, तूप आणि तीळ मिसळा। 5. एका ताम्हणीत किंवा पानात हे अर्पण करा। 6. पिंपळाच्या झाडाखाली किंवा घराच्या अंगणात ठेवा। 7. मनापासून प्रार्थना करा, हे पितरांनो, आम्ही तुमचं स्मरण करतो, आम्हाला क्षमा करा आणि आशीर्वाद द्या। एक छोटी गोष्ट अनुभवाची। एका गावात आनंद नावाचा तरुण होता। सतत अपयश, घरात भांडणं, व्यापारात तोटा। एक दिवस एका वृद्धाने सांगितलं, तू तुझ्या पितरांना विसरलास, दहीभात अर्पण कर। त्याने तो सल्ला मानला। त्या अमावास्येनंतर त्याचं आयुष्यच बदललं। हा चमत्कार नव्हता, हे होतं कृतज्ञतेचं सामर्थ्य। शरीर, मन आणि पूर्वजांच्या ऊर्जांमध्ये एक संबंध असतो। अमावास्येच्या दिवशी वातावरणात विशिष्ट कंपन, व्हायब्रेशन्स असतात। या दिवशी केलेली अर्पण कृती पूर्वजांपर्यंत पोहोचते असं ऋषीमुनींचं मत आहे। भाग 8, चूक टाळा, आशीर्वाद घ्या। या वर्षी ज्येष्ठ अमावास्येला फक्त अन्न नको, श्रद्धा द्या। ही एक चूक, दहीभात न अर्पण करणं पिढ्यानपिढ्या परिणाम देऊ शकते, पण योग्य पद्धतीने अर्पण केलं तर मिळतो पितरांचा भरभरून आशीर्वाद। घरात शांती, आरोग्य, यश आणि संततीचा आनंद नक्की मिळतो। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं। दहीभात अर्पण करा, पूर्वजांचा आशीर्वाद मिळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा।